पहिलीच निवडणूक आहे तुमची अशी आम्हाला माहिती मिळाली आहे. हो. काय भावना आहेत? निवडणूक आमची पहिलीच आहे. राजकारणात आम्ही नवीन आहोत, पण समाजकार्य हे आम्ही बरीच मागील वर्ष करत आलेलो आहोत आणि समाजकार्याच्या थ्रूच आम्ही लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यामुळे राजकारणात जरी नवीन असलो तरी समाजकारणात आम्ही नवीन नाही आहोत. काय समाजकार्य काय केलं आता? आम्ही आमचं राजमुद्रा प्रतिष्ठान आहे, त्याच्या मार्फत लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकापर्यंत सगळ्यांचे प्रश्न, सगळ्यांना साजेसे असे उपक्रम राबवत आलेलो आहोत. मागील 10-12 वर्ष झाली आम्ही काम करत आहोत आणि आम्ही सगळं आमच्या स्वतःच्या स्वखर्चातून म्हणा किंवा स्वइच्छेने म्हणा प्रत्येक माणसापर्यंत पोहोचण्याचा आणि त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतोय. हे करत असताना असं लक्षात आलं की सगळीच कामं ही अधिकारांशिवाय होत नाहीत. काही ठिकाणी अधिकारांची गरज लागते. मग काही ठिकाणी मग असं होतं की तुमच्याकडे अधिकार आहे का हे करण्याचा? नाहीये. मग तो अधिकार मिळावा म्हणून मग आम्ही हा निर्णय घेतला की आम्हाला लोकांच्या सेवेसाठी राजकारण करायचं आहे. तुम्ही आता जे उपक्रम सांगितले त्यापैकी कुठले असे निवडक उपक्रम आहेत की जे समाजहिताचे आहेत? समाजहिताचा सगळ्यात महत्त्वाचा उपक्रम आम्ही सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले आहेत. महिला सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले आहेत. छोट्या छोट्या भागांमध्ये चोरीचं प्रमाण सुद्धा जास्त होतं, त्यामुळे ते थीफ्स पासून पण संरक्षण व्हावं घरांचं, त्यासाठी आम्ही हे सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले आहेत. दुसरं आम्ही असं लसीकरण केंद्र आमचं होतं. कोविडच्या काळात आम्ही 10,000 लसी लोकांना दिलेल्या आहेत तेव्हा. आणि ज्येष्ठ नागरिकांना मेन सांगण्याचा मुद्दा ह्या लसीकरण केंद्र असं आहे की ज्येष्ठ नागरिकांना आम्ही व्हीलचेअरवरनं गाडीत टाकून लसीकरण केंद्रापर्यंत आणलं आणि अगदीच ज्यांना व्हीलचेअरवर बसणं सुद्धा शक्य नाहीये त्यांना घरी जाऊन सुद्धा लसी देण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे त्यावेळी. बरं, आता सध्या प्रचार सुरू आहे, त्याच्यातून तुमचा आम्ही वेळ घेतलाय. कसा चाललाय प्रचार? प्रचार आमचा चांगला चाललाय आणि आमचा प्रचार हा ऍक्च्युली लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम आम्ही बरीच वर्ष करत आहोत. निवडणूक लागली म्हणून प्रचाराला बाहेर निघालो असे आम्ही नाही आहोत. आम्ही गेली 10-12 वर्ष रोज डेली सुद्धा जरी तुम्ही म्हणाल तरी सुद्धा डेली बेसिसवरती सुद्धा लोकांचे प्रॉब्लेम्स आम्ही सॉल्व्ह करत आहोत. तुम्ही आमच्या प्रभागात जाऊन आमच्याबद्दल माहिती विचारली तर अगदी सामान्य माणसापासून हायर क्लास ऑफ पीपल आपण जे म्हणतो त्यांच्यापर्यंत आम्ही ऑलरेडी पोहोचण्याचा प्रयत्न आधीपासूनच केलेला आहे. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.